चांगली साडी मागितली नाही, फक्त त्यावेळेस सांगत होत्या ताई की माझ्या नावाचा सातबारा असला गेला पाहिजे. मी ज्या कुटुंबातून शेतकरी कुटुंबात जन्माला आले, मला शेती करणं खूप आवडतं आणि 2016ला या महानगरीमध्ये त्यांनी शेती घेतली. पण त्यांनी आपल्या पत्नीसाठी फार मोठी त्याग केला की जिच्यासाठी मी सामाजिक बांधिलकी कर्तव्य करत असताना वेळ देऊ शकलो नाही आणि तिच्यासाठी पुढचं आयुष्य जगावं, तिच्यासाठी पूर्ण वेळ द्यावं. जिने माझ्यासाठी एवढा त्याग केला, जीवाची आटापटा केली, माझं कुटुंबच पोचलं, सर्व संस्काराला कुठल्याही गोष्टी तिने हट्ट पूर्ण केला नाही, तर अशोकरावांना त्या काळी एकदम चांगली नोकरी लागली, चांगलं पॅकेज होतं, डबल टिबलचं पॅकेज होतं, बलाढ्य असा पगार त्यांच्या जीवनामध्ये होता. मग जगायचं तर कल्पनासाठीच जगायचं, पूर्ण वेळ द्यायचं तर कल्पनाताईंसाठीच द्यायचा, अशी मनात गाठ मारली. आणि दादांनी त्यांनी त्या नोकरीला ठोकर मारली आणि संसाराचा परत इथं या महानगरीमध्ये आदर्श शेतकरी म्हणून ज्यांनी स्वतःच परिश्रमातून हे विहार बांधलं, त्या बाबासाहेबांचे विचार इथं रुजवण्याचा प्रयत्न ह्या परिसरामध्ये केला. आणि हा 2016 मध्ये या महानगरीमध्ये त्यांचं वास्तव्य वागायला लागलं. मुलगा इंजिनियर केला, नाशिकचे महापौर अशोक दिवे, मोठे सोयरे, ताटाने लग्न केलं, मुलाचा संसार बसवला आणि चालता चालता सुखी संसार चालत असताना आनंद वैभव सर्व इथं मिळत होतं. फक्त वाघिणीचं दूध नव्हतं, सर्व लोक इथं आनंदाने नांदत होते, सर्व लोक आपापले येत होते, सर्व लोक आपले आपले विचार सांगत होते, इथं धार्मिकता चालत होती, इथं गायगरिबांच्या पोरांचे लग्न चालत होते, कोणाच्या दुःखासुखाला उपचाराला पैसे मिळत होते, कोणी आलं रडत आलं त्याला आनंदित पाठवलं गेलं, कोणाला काही अडचण आली तात्काळ जायचं, सर्व गोष्टी इथं नांदत होत्या, सर्व ताई 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 करत होते. 27/7 दुपारची वेळ, मैत्रिणी शेतात काम करतात, चहा बनवला आणि सांगितलं नळाचं पाणी पितो. नाही तुम्ही माझ्यासाठी काले आहात. माऊलीने हातातली घागर घेतली, कळशी घेतली आणि आपल्या मैत्रिणीला पाणी देण्यासाठी गेल्या. पाणीचा गलास स्वतःवा की काय, काळाने घातलं आणि तिथंच ताईंना ब्रेन ट्युमरचा झटका आला, बेशुद्ध झाला. ज्या मुलांनी मी तर खरंच म्हणतो तो अमोल, खरं तू भाग्यशाली आहे. तात्काळ दादांना चाळीसगाव गाठलं, चाळीसगावतून धुळा गाठलं, रातोरात ऑपरेशन केलं, अनेक प्रयत्न केले, पण त्या माऊलीनी दादांनी परिश्रम खूप केले. रात्रंदिवस एक वनवासासारखा त्यांच्या परिवारातले लोक यायला थोडीशी वेळ लागला. गुजरातची लोक लगेच तात्काळ माहिती पडलं, त्याच 12 तासात किंवा 4 तासात ते तिथं हजर झाले. धुळ्याला रात्री 2 वाजता आले आणि सर्व परिवार त्या दवाखान्याच्या बाजूला बसलेले होते. कुटुंबाच्या चेहऱ्यावरती हळहळ चालू होती. डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर सक्सेस झालं की नाही त्यांना सांगितलं गेलं आणि तो काळा दिवस उगवला. तो म्हणजे 1/8/2023 या माऊलीने आपली प्राणज्योत मावळली, सर्व आठवणी टाकून गेली, अथांग सागरांची शाई केली, त्याची लेखणी केली. पण ताई तुझ्या ह्या सुगंध सदैव दरवळत राहिली. आणि अशोकराव परके झाले, पोरगा झाला. चेहरा बघूशी वाटत नव्हतं. सर्वांच्या दुःखासाठी धावून आलो, सर्वांसाठी मी हे केलं आणि ऐन तारुण्यातला वय माझा संसार सुखाचा चालत होता आणि अंत्यसंस्कार झाला. अशोकराव टुकलू
पोटाच्या पोरासारखा अमोल रात्रंदिवस त्यांच्या समितीत होते. अशोकरावांना असं वाटत होतं, कल्पना गेली, सर्व माझं विसर आता झालं. मला रात्री 2 वाजता फोन करायचे, दादा माझं भाऊ, मला सर्व संपलं, मलाही संपायचं. एक लहान त्यांच्यापेक्षा 3 वेळा दादांना समजून अमोलच सांगितलं, अमोल, एका दादांची कवच आणि छत्री छायासारखं तू त्यांच्या पाठीमागं 24 तास. अमोलांनी तो त्याग केला. एक बघा, शूद्र बीजपोटी येथील रसाळ गोमटी. त्याच त्या महात्मा फुलेंनी अस्पृश्य समाजाला पाणी पाजलं, त्याचाच पाईक धरून दादांनाही केलं गेलं आणि नंतर झालं सर. आणि दादांचं हे केलं, 3 महिने पालन पोषण केलं. मामा चांगले होते आणि आमच्या ताईंशी विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर आज ते एका सामाजिक दृष्टिकोनातून, आणि ताईंनी त्यांना खूप समजून घेतलं आणि एक सामाजिक दृष्टिकोनातून त्या समाजामध्ये वावरत आहेत. एक अभिप्रेय माणूस समाजासाठी. आमच्या इथं काही भगिनी बसलेल्या आहेत, त्यांची नागपूरला टूर घेऊन जायची होती म्हणतेजी, त्यांच्या कानावर टाकले. सर आत्ते अनेक वेळेस माझ्याकडे प्रोग्रामला आले आणि त्या बायांसाठी, बाबासाहेबांनी घेतलेल्या धम्मदीक्षासाठी, त्या बायांसोट्यासाठी स्वतः दादांनी ट्रॅव्हलर्स करून दिली. असा हा दानशूर माणूस आज त्या माऊलीच्या चैत्याचा अनावरण सोहळा निमित्त मला बाबासाहेब सांगायचं होतं, पण बंतेजींनी आदेश दिले, टाईम झाला आहे म्हणून. पण एकच सांगतो, बाबासाहेबांनी तुमची का बुद्ध धर्मामध्ये नाळ जोडलेली आहे. जर बाबासाहेबच नसते तर आम्हाला बुद्ध धर्माची कधी ओळखच झाली नसती. याचंही आम्हाला थोडीशी जाणीव असली गेली पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, दरेकरांनी दरेकराला दिशा दिली पाहिजे. जर दरेकरांनी दरेकराची गोष्ट मानली गेली तर हा समाज मोठा होऊ शकतो. म्हणून मी ताईंना इथंच थांबतो. माझं पुढचं 133व्या जयंतीचं जे भाषण होतं, बंदीजींनी त्यांना थांबवलेलं आहे. त्यामुळं जाता जाता 1-2 मिनिटाची गोष्ट सांगतो आणि मी ते सांगतो, कारण ती सांगणे आज काळाची गरज आहे. माऊलींनो, ती गोष्ट